करू शकतो या माणसासाठी. तर कुठेतरी अशा प्रकारचा एक सिनेमा पुढे जाऊन मी बायोपिकही करेन, त्याची परवानगी पण मी त्यांच्याकडनं घेईन आवर्जून. म्हणजे राजसाहेबांचं सुद्धा म्हणणंच हे आहे की केवळ मी आहे म्हणून मला चित्रपटात खुपसू नका. तेव्हा मी त्यांना विचारलं पण होतं की तुमच्यावरती जर का बायोपिक झाला तर कोण करेल असं तुम्हाला वाटतं? तर तिथनं मी साधारण त्यांना हिंट देत होते की त्यांच्यावरचं बायोपिक मला करण्याची इच्छा आहे. आणि राजेश सरांचं ओरडणं असं होतं, तुम्हाला असं करायचंय, कळतंय का? प्लीज असं करा. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. आज माझ्यासोबत ज्या चित्रपटाचे कलाकार आहेत ते सगळेच एक नंबर कलाकार आहे आणि या चित्रपटाची चर्चा पण एक नंबर सुरू आहे. आता मी इतकं इंट्रोडक्शन केलंच आहे तर तुम्हाला कळालं असेल मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतेय. एक नंबर या चित्रपटाच्या निमित्तानं आपण या सगळ्यांसोबत गप्पा मारणार आहोत. कारण एखाद्या चित्रपटाचा जेव्हा राजकीय पैलू समोर येतो ना तेव्हा चर्चा ही होतेच आणि मलाही उत्सुकता आहे त्याच्यामधले विविध पैलू जाणून घेण्यासाठी. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सकाळमध्ये. आणि सगळ्यात आधी कॉम्प्लिमेंट्स असे की ट्रेलरची झलक, आहा काय कमाल ट्रेलर, पोस्टर कमाल, चित्रपटाचं गाणं कमाल आणि ज्या पद्धतीने जे झलकमध्ये तुमचे अभिनय बघतोय ते पण कमाल वाटतंय. तर त्यामुळे ते सुरुवातीला मी सांगते. पण धैर्य तुझ्यापासून सुरू करेन ना. म्हणजे प्रत्येक कलाकाराचं ड्रीम असतं पोस्टरवर असं छान हिरो सारखं झळकावं, हिरो सारखी एंट्री व्हावी. तुझंही ते स्वप्न असेल आणि मला वाटतं या चित्रपटाच्या निमित्तानं ते साकार झालेलं आहे. हो म्हणजे प्रत्येक नटाची किंवा नटीची जी एक विशलिस्ट असते बघ, की माझ्यासोबत माझं पोस्टरवरती फोटो यावा, माझ्या सिनेमाचा दिग्दर्शक असा असावा, संगीतकार असा असावा, की जी एक विशलिस्ट असते की कधीतरी यांच्यासोबत काम करायचं. तर माझ्या सुदैवाने ते जे कधीतरी आहे ते सगळं एकाच चित्रपटात पूर्ण झालं. म्हणजे तू बघू आता तू शकतेस रिटायर होणार. आता आता कुठे सुरुवात झालीये. ये तो सुरुवात आहे. हा, आता कुठे सुरुवात झाली, त्याच्यामुळे पुढे पुढे अजून मजा आहे. सुपर. तेजस्विनी म्हणजे एक अभिनेत्री म्हणून व्यवसाय क्षेत्र असेल आणि आता निर्मिती क्षेत्रात ज्या पद्धतीने तू नावलौकिक करतेस, हा चित्रपट करत असताना काय विचार होता की काय पद्धतीने आपला, कारण तू कायम म्हणत असतेस कॉन्टेंट विषयी काय पद्धतीचे कॉन्टेंट सादर व्हायला हवे आणि जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसारखा यांचा पाठिंबा असेल, कारण त्यांना कलेची ज्या पद्धतीने जाण आहे आतापर्यंत, मला वाटतं अनेक कलाकार कनेक्ट होतात त्यांच्यासोबत, ही महत्वाची गोष्ट आहे. तर तो एक असेल ना, तर या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एक वेगळा थॉट घेऊन तू आली असशील, तर त्याबद्दल जर सांगितलं. हो, काय झालं एकतर सातत्याने प्रेक्षकांची तक्रार जी समोर येते ती म्हणजे मराठी चित्रपटांना ग्रँजर नसतो, लार्जर दॅन लाईफ हिरोज नसतात किंवा कॅरेक्टर्स नसतात, त्याला एक चांगलं VFX नसतं, चांगलं पॅकेज नसतं, टेक्निशियन्स चांगले नसतात, असं खूप वेळेला अनुभवायला मिळतं, ऐकायला मिळतं. माझं अगदीच मागच्या वर्षी जानेवारीमध्ये एका कॉलेजमध्ये असंच झालं आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही का चित्रपट बघत नाही, तर हे सगळ्या तक्रारी समोर आल्या होत्या. मग त्याच्यावरती आणि त्यातून जी कहाणी लिहिली गेली होती ती एका अशा व्यक्तिमत्वावरती होती जी सातत्याने हेच बोलते की आपण दर्जा वाढवला पाहिजे, आपण मोठे सिनेमे केले पाहिजे, आपण सिनेमांमधनं वेगळ्या प्रकारे म्हणजे लोकांचं मनोरंजन केलं पाहिजे. तर जेव्हा सगळंच जुळून येतं म्हणजे आमचा सिनेमा सुद्धा त्याच व्यक्तिमत्वावरती असतो, माननीय राजसाहेब ठाकरेंवरती असतो. त्यांचं पण म्हणणं तेच असतं की मराठीचा दर्जा वाढला पाहिजे. ऑडियन्सच्या तक्रारी पण ह्याच आहेत की दर्जा मिळत नाहीये. त्यामुळे मागणी तिथे पुरवठा करण्याचं काम खरं तर निर्माती म्हणून मी, साजिद भाई आणि वर्धा आणि आम्ही सगळ्यांनी हे केलं आणि आम्हाला असं वाटलं की हा एक असा चित्रपट बनवूया ज्याच्यामध्ये सगळंच मिळेल लोकांना. म्हणजे कथा पण उत्कृष्ट असेल, कलाकारही चांगले असतील, दिग्दर्शकही नावाजलेला अत्यंत सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह असेल, टेक्निशियन्स खूप दर्जेदार असतील, संगीत खूप चांगलं असेल, DOP पण तगडा असेल. म्हणजे सगळ्या एंड्स वरती आम्ही प्रयत्न केलाय की या चित्रपटांमधनं ज्या ज्या जसं धैर्य म्हणाला की काही टिकमार्क्स करणं असतं, तर ते आम्ही प्रेक्षकांसाठीच्या टिकमार्क्स आम्ही केलेत की हे पाहिजे हे दिलं, ते पाहिजे ते दिलं, ते पाहिजे ते दिलं, असं सगळं करण्याचा प्रयत्न तरी आम्ही केला आहे आणि आमच्या दृष्टीने आम्ही एक उत्तम कलाकृती बनवली. ह्याच्यामध्ये कुठेही अरोगन्स नाही, ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. कारण हा चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षक जेव्हा चित्रपटगृहाबाहेर जातील
तेव्हा चित्रपटासाठी चांगलंच बोलते. नक्कीच. तर हा कॉन्फिडन्स आत्ता एक थर्ड पर्स्पेक्टिव्हनी जेव्हा स्वतःचा चित्रपट आपण बघतो तेव्हाचा आहे आणि तो वाटतोय. आणि जेव्हा एक महाराष्ट्राचं खूप मोठं हक्काचं नाव आपल्या चित्रपटाला जोडलं जातं, हो. तेव्हा हेही वाटतं की हे फेल नाही जाणार, हे लोकांपर्यंत पोहोचेल, हे बघितलं जाईल. आणि म्हणजे केवळ त्या म्हणजे राजसाहेबांचं सुद्धा म्हणणंच हे आहे की केवळ मी आहे म्हणून मला चित्रपटात खुपसू नका, तुम्ही सिनेमामध्ये माझी गरज आहे म्हणून ठेवा. तर या चित्रपटाचा एकंदरीत जो आवाका आहे किंवा एकंदरीत आम्ही ज्या इंटेन्शननी हा सिनेमा केलेला आहे तो तोच आहे की सिनेमा बनवण्याचा इंटेन्शननी केलं. याच्यामध्ये कुठलाही प्रोपगंडा नाही, याच्यामध्ये कुठलाही काय म्हणूयात आपण त्याला, ज्या माणसांनी महाराष्ट्रावरती मराठीवरती गेले अनेक वर्ष सातत्याने प्रेम केलं त्या माणसासाठी हे आमच्याकडनं एक परतफेड आहे, हे एक गिफ्ट आहे कला क्षेत्राकडनं त्या माणसासाठी. आणि हेच इंटेन्शन आहे. आणि तू जसं आता म्हटलं की प्रेक्षकांच्या अपेक्षांची जी लिस्ट आहे ती तू टिक केली आहे, ते करत असताना राज ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवल्यानंतर प्रेक्षक आणखीन गर्दी करतील किंवा आणखीन हा चित्रपट बघायला येतील. कारण राज ठाकरे म्हटलं अर्थात त्यांच्या सभांना ज्या पद्धतीची आपण गर्दी बघतो तीच कदाचित ते चित्रपटगृहातही म्हणजे सहाही फिल्म करताना डेफिनेटली हा विचार नव्हता की त्यांच्यावरती सिनेमा करतोय या अनुषंगाने मग ऑडियन्स पण मिळेल. आम्ही सिनेमा केला आणि आम्ही जेव्हा सिनेमाविषयी परवानगी मागायला गेलो तेव्हा समोरूनही तेच आलं की सिनेमा करा. तर हे जेव्हा एखादा माणूस हक्कानी सांगतो आणि बजावून पण सांगतो तेव्हा त्याच्या पुढे जाण्याची मजाल आमची नाहीच. तर आम्ही सिनेमा केलाय आणि आम्ही सिनेमाशी प्रामाणिक राहिलो आणि तोच प्रयत्न केलाय खूप प्रामाणिकपणे. राज सर, तुमचं ज्या पद्धतीनं सेटवरचं काम असतं, ज्या पद्धतीने डिरेक्शन करतात, या खास करून चित्रपटाच्या स्टोरीला ट्रीट करताना काय थॉट होता तुमचा? कारण तुम्ही आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपेक्षा फारच वेगळी कथा आहे किंवा ज्या पद्धतीचे सादरीकरण या चित्रपटात, तर त्याबद्दल सांगितलं. मला तुम्ही पाहिलं का सेटवरती काम करताना काही? हो, पाहिलंय त्यामुळेच. आणि एकदम शांत काम पद्धतीने तुम्ही सगळं युनिट हँडल करता हे बघितलं. ओके. त्याच्या मागे खूप काही असं म्हणजे जेव्हा मला काय कळत नाही तर मी शांत असतो. त्यामुळे लोकांना वाटतं खूप विचार वगैरे करतो. व्हेरी काम डिरेक्टर, दॅट आय कॅन व्हेरी काम. म्हणजे आय थिंक सेटवरती आरडाओरडा करणारी, चिडचिड करणारी मी आणि संजय मेमानेच होतो बहुतेक. राजेश सर एकदा ओरडले होते, काहीतरी झालं आणि राजेश सरांचं ओरडणं असं होतं, तुम्हाला असं करायचंय कळतंय का, प्लीज असं करा, असं ते खूप रिक्वेस्टली ओरडले. आणि नंतर त्यांना गिल्ट आलं, ते म्हणाले की यार मी असं कसं बोलू शकतो. म्हटलं असं कसं, म्हटलं मी चिडलो. म्हटलं तुम्ही चिडले, हे चिडणं होतं. बरं. आणि त्याच्यानंतर एक विषय असा होता, नाही, माझ्या ह्याच्यावरती वेगळ्या गोष्टींसाठी ते चिडले होते. म्हणजे सकाळी नाश्ता करायचा असतो आणि आम्ही खूप रिगरस शूट करत होतो. म्हणजे खूप कमी वेळात खूप जास्त शूट जे असतं तसं होतं, कारण आवागा खूप मोठा होता, आम्हाला ट्रॅव्हलिंग खूप करायचं असायचं आणि राजेश सरांना सकाळी नाश्ता हवा होता. आणि कधीतरी असं काहीतरी झालं की नाश्ता नाही आला, म्हणजे उशिरा पोहोचतोय, तर ते म्हणाले की केळी आणा, काहीतरी फ्रुट्स द्या, काहीतरी द्या. तर आमच्या प्रोडक्शननी केळी दिली आणि ती पण प्रोडक्शननी घाई गडबडीत आणायचं म्हणून कुठलीही केळी आणली आणि ती कच्ची होती. अरे बापरे. तर मी लिटरली त्यांच्या बाजूला, आय वॉज ऑलवेज लाईक स्टँडिंग नेक्स्ट टू हिम. आणि तर राजेश सरांना पहिल्यांदा मी ओरडताना बघितलं, अरे दिली तरी कच्ची केळी दिली. पण मी इमॅजिनच करू शकत नाही. आणि मी ना नेमकी म्हणलं सर मी प्रोडक्शनची जबाबदारी घेते, म्हणलं आय एम सॉरी, मी आता ह्याच्या पुढे तुम्हाला कधी कच्ची केळी मिळवून देणार नाही म्हटलं. आणि त्याच्या पुढे दर वेळेला राजेश सरांसमोर केळी आली की मी आणि राजेश सर एकमेकांकडे एक लुक एक्सचेंज करायचो की नाही आता ठीक आहे, नाव इट्स राईट. त्यानंतर रोज पिकलेली केळी. पण म्हणजे मी सांगते म्हणून, पण मला ते
बिलीव्ह होत नाही की या पट्टीतलं पण तुम्ही या पद्धतीने बोलत एकदाच असता. एकदा ते पण एकदा रेअर आहे खूप. मी फक्त रागवतो जेव्हा मला भूक लागते, तेव्हा मी कोणावरती रागवत नाही. ओके. मला भूक लागलेली असते. हँग्री असतात. हा, मी हँग्री असतो, त्यामुळेच फक्त मला राग येतो, नाहीतर सहसा तसा राग वा. मी कंट्रोल करतो, येत वा. नाही. हा. तर हा, तर प्रश्न होता की या स्टोरीला ट्रीट करताना काही या स्टोरीला ट्रीट जेव्हा ही स्टोरी माझ्याकडे आली आणि जेव्हा आम्ही ठरवलं की हा सिनेमा करायचा, तर ह्याचं माउंटिंग कसं झालं, प्रत्येक स्टोरीचं एक माउंटिंग असतं. हम्म. स्टोरी तीच आहे, पण याचं माउंटिंग कसं करायचं, हम्म. याची गरज काय आहे, हे आपल्याला कुठपर्यंत पोचवायचं आहे, काय करायचं आहे, हे सगळं लक्षात घेता ह्याला थोडं लार्जर दॅन लाईफ माउंटेनची गरज होती. त्यामुळे लोकेशनही तशी सिलेक्ट केली की जी तुम्ही आता फिल्म पाहाल त्यानंतर त्याच्या मागची बॅकड्रॉप बघा माउंटन रेंजची, हम्म. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तो सह्याद्री आहे, हो. आपला सह्याद्री. हम्म. तो असा मागे इतका भव्य दिसतो. हम्म. ते सगळे लँडस्केप, ती सगळी अं, अं, ज्या प्रकारचे तळी आहेत, पाणी आहे, हम्म. लोक आहेत, तर ते जे स्केल म्हणजे जेव्हा क्राऊड पाहिजे असतो तेव्हा आमच्याकडे 50-100 नव्हतं, आमच्याकडे 300-400 मिनिमम असा क्राऊड. मोठा मॉब. हो, त्यामुळे प्रत्येक वेळेला खूप असं प्रयत्न करत की हे भव्य दिसायला पाहिजे, हो. फ्रेम भरलेलं दिसायला पाहिजे, लार्जर दॅन लाईफ दिसायला पाहिजे, हम्म. आणि ही एंटरटेनिंग पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एंटरटेन झाला पाहिजे आपला ऑडियन्स. हे डोक्यात ठेवूनच ह्याचं माउंटिंग केलं. ते मला वाटतं तुम्हाला याची झलक ट्रेलरमध्ये बघायलाच मिळते. हो, गाणी पण बघतो ना आम्ही हो, त्यामध्ये गाडी पण पण, येस. तर ते ठरवूनच सगळं की असंच माउंटिंग करायचं, आणि तुमचे प्रोड्युसर पण म्हणजे करा सर करा. वा. आणि ती अर्थात निर्मात्यांची मोठी साथ असेल तर ते Yes, आपल्याला yes. जे हवं त्या पद्धतीने प्रोडक्ट समोर. नाही, कारण मला वाटते ही गोष्ट आणि ही फिल्म ह्याच्या पलीकडे मला ते तेजस्विनीजींना ज्या जे एक डिटर्मिनेशन आहे की मला मराठी ऑडियन्सला एक फिल्म द्यायची आहे हम्म. जी सगळं काही त्यांना देईल, जे सगळं काही ते मिस करतात. हम्म. तर ते जे एक तिचं डिटर्मिनेशन होतं थ्रू आउट प्रोजेक्ट, म्हणजे मी याच्या आधीपासून ते आज सकाळपर्यंत ती बुलडोझर सारखी अशी सगळं सगळं ढकलत तिने इथपर्यंत आणलं. आय रिअली अप्रिशिएट दॅट. तर तिचं विजन होतं, तिचं ते कन्व्हिक्शन होतं की काही करायचं, पण मला हे करायचं. सो या बेबी. नाही इट्स अ टीम वर्क. कोणा एकामुळे Teamwork, अगदी. चित्रपट होत नाही. अगदी. इट्स अ टीम वर्क, ऑलवेज अ टीम. पण धैर्याला त्या पद्धतीने सादर करत असताना, कारण त्याचं काम लोकांनी बघितलेलं आहे, पण ज्या पद्धतीने मोठ्या पडद्यावर तो आता ऍज हिरो म्हणून येत असताना तो एक दिग्दर्शकाचा त्याच्यात फार महत्वाचा भाग असतो की ज्या पद्धतीनं, तर धैर्याच्या बाबतीत याच चित्रपटामध्ये त्याला समोर आणत असताना ते कशा पद्धतीने विचार होता. ह्याच्याकडे आता म्हणजे असं काही स्पेसिफिक माझ्याकडे आयडिया किंवा कारण नाही आहे. हो. ते कसं प्रोसेस होत असताना तुम्हाला कळायला लागतं की धैर्य कसा चांगला दिसेल, त्याचे क्लोजेस चांगले आहेत, त्याचे मिड चांगले आहेत, त्याची लॉंग शॉट्स चांगले आहेत, काय ते तुम्हाला लेन्स सांगायला लागतं. हम्म. आणि जेव्हा तुम्ही चित्रीकरण सुरू करता तेव्हा तुम्हाला हळूहळू ते इव्हॉल्व्ह व्हायला लागतं की हां, करेक्ट, सायली अशी चांगली दिसते, धैर्य असा चांगला दिसतो, किंवा एखादा अमुक नट असा दिसतो, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला स्केल आणायचं आहे, तर आपल्याला क्लोज वाईड करायचे आहे, काय लेन्स वापरायची आहे. तर ते सगळं मग संजय मेमाणे आणि मी आधी बसून ते ठरवलं की अरे ये इसमें साला वो कमाल लगता है, उसका चेहरा है ना इतना मस्त है, आईज इतना इंटेंस है ना, इसके क्लोज में रहते हैं, उससे ज़्यादा दूर नहीं जाते, वो कमाल करता है लड़का. असं ते इव्हॉल्व्ह होत जातं. आणि मग तुम्हाला चाचपडत एक साधारण 5-6 दिवसानंतर कळायला लागतं की ओके, नाव वी आर गेटिंग की कुठली लेन्स वापरायची, काय करायचं, कसं माउंटिंग करायचं, ते इव्हॉल्व्ह होत जातं हळूहळू. त्याचे रेफरन्सेस असतात, खूप आपण रेफरन्सेस काढतो, हो. आणि आता इतकं सोपं झालं रेफरन्स काढणं. तर ते रेफरन्स बघत पण ते रेफरन्स कॉपी म्हणून नव्हे, एक आयडिया, एक रेफरन्स म्हणूनच घेऊन इन्स्पिरेशन घेऊनच ते पुढे राईट. करत आणलं. धैर्य, तुला असेल नंतरचा प्रश्न, ज्या पद्धतीची झलक समोर आली आहे, गाणी समोर आली, त्यानंतर मिळणारा फीडबॅक, आणि राजसाहेबांकडनं काय फीडबॅक मिळालाय तुला त्यासाठी, किंवा चित्रपट जर पूर्ण बघितला असेल त्यानंतरची प्रतिक्रिया असेल त्यांची.
चित्रपटाची प्रतिक्रिया राजसाहेबांनी राजेश सरांना आणि तेजस्विनींना दिली. आणि जेवढे राजसाहेब मला माहित नाही तुमचा त्यांच्याबद्दल केवढा अभ्यास आहे, पण राजसाहेब खूप लगेच कौतुक करत नाही. त्याच्यामुळे त्यांनी एकदा दोनदाच माझ्या अपरोक्ष काही लोकांना सांगितले त्याने खूप चांगलं काम केलंय. माझ्या समोर कधी थेट ते हे बोलले नाहीयेत, पण माझ्या अपरोक्ष खूप लोकांकडे त्यांनी सांगितलं की धैर्याने चांगलं काम केलं. त्याच्यामुळे ते मे बी जसं तेजस्विनी माझ्या बाबतीत करत असते की कमी लहान वयाचा आहे मी, डोक्यात हवा जायला नको, किंवा मे बी त्याच्यामुळे असेल. पण ते माझ्याकडून इनडायरेक्टली आलं की राजसाहेब तुझ्याबद्दल खूप छान बोलत होते, तुझ्या परफॉर्मन्सचं कौतुक करत होते. त्याच्यामुळे मला इनडायरेक्टली ती प्रतिक्रिया आली आहे. अजून मी त्यांना फेस नाही केलंय, त्याच्यामुळे लेट सी. रिलीज नंतर मला वाटतं ते हा. तेवढा तो आत्मविश्वास आणखीन येईल जेव्हा आणखीन फीडबॅक मिळतील. पण ही भूमिका करणं असेल, कारण ज्या पद्धतीने तू मोठ्या ग्रँड लेवलला सादर होतो या फिल्मच्या निमित्तानं, तर त्यासाठीची तयारी असेल, भूमिका सादर करणं असेल आणि ओव्हर फिल्म विषयीचं. मला याची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती खरं तर, या अख्ख्या सिनेमाची. आणि मला माझं पात्र बिल्ड करताना आमचे जे लेखक होते, सर्व जी अख्खी गँग होती, अरविंद जगताप, मयुरेश जोशी, विनायक पुरुषोत्तम, राजेश सर स्वतः, यांनी त्याची बांधणीच इतकी छान केली होती त्या पात्राची. आणि ह्या पात्रात खूप शेड्स आहेत. त्या सगळ्या शेड्स आमचे वर्कशॉप झाले बाकायदा. त्या वर्कशॉप्स मधून सरांना काय अपेक्षित आहे ते माझ्याकडून करून घेतलं गेलं. आणि त्याच्यानंतर हळूहळू कॉस्ट्युम, मेकअप ह्या सगळ्या गोष्टी ॲड ऑन झाल्यानंतर मग तो आमचा पहिला दिवस आला आणि मी प्रताप केला. मला अजूनही आठवतं की आमचा पहिला दिवस होता, आमचा पहिलाच शॉट होता. तो शॉट ओके झाला. राजेश सर आले, त्यांनी मला एक घट्ट मिठी मारली, ते म्हणाले सुपर, कीप इट अप, कीप इट अप, हेच ठेव. सो माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं होतं, कारण कुठलाही नट हा त्याच्या दिग्दर्शकाकडून ती पोचपावती त्याला हवी असते. माझा दिग्दर्शक सुखावला पाहिजे. ऑडियन्सला सुखवण्याचं काम खरं तर त्यांचं आहे. माझं काम नट म्हणून माझ्या दिग्दर्शकाला जे हवंय ते मी डिलिव्हर करू शकतोय का, ते सुदैवाने पहिल्या दिवशीच त्यांच्याकडून ती प्रतिक्रिया आली आणि ते म्हणाले हेच ठेव. त्याच्यामुळे मला त्याचा आनंद आहे. नक्कीच. पण तेच आहे ना, जेव्हा दिग्दर्शक जेव्हा काम करत असतो आणखीन आपल्याला उभारी मिळते की ज्या चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. त्याली आम्ही जी काही झलक बघतोय खरंच इंटरेस्टिंग वाटतंय सगळ्यांनी. दोघांची केमिस्ट्री जी गाण्यामध्ये बघतोय आम्ही, असं वाटत नाही आम्ही हे पेअरिंग पहिल्यांदा बघतोय किंवा ती छान वर्क झाली आहे केमिस्ट्री समोर. तुला काय काय फीडबॅक्स मिळाले त्याबद्दल? ते पूर्ण श्रेय या दोघांचं आहे. म्हणजे आम्ही दोघं धैर्य जसं म्हणतो या गाण्याबद्दल आम्ही इतके कॉन्शियस होतो, कारण म्हणजे पिंकी तुम्ही ट्रेलरमध्ये जी पाहिली ती पूर्ण ऑपोजिट या गाण्यामध्ये आहे. सो ते साकारताना मला खूप दडपण होतं, कारण श्रेया मॅमचा इतका उत्तम आवाज आहे आणि सायली अजिबातच पिंकी नव्हती त्या गाण्यामध्ये. पण आम्ही पूर्ण प्रयत्न केला की ते कशा प्रकारे पोहोचू शकतं. आणि ट्रेलरमध्ये जो तुम्ही सीन पाहताय, म्हणजे मी जेव्हा म्हणतेय, तो माझ्यासाठी खूप महत्वाचा सीन होता आणि त्या दिवशी मला खूप दडपण होतं. आणि माझी आणि रात्रीची वेळ होती, आम्ही जेव्हा शूट केलं, अख्खा जो काही क्रू होता तो मला आणि माझ्यावरती दडपण होतं, कारण तो वन टेकच आहे तसा. तर माझं पूर्ण होतं की तेजस्विनी मॅमला म्हणलं प्लीज माझ्या बाजूला थांबा, दुसरं काही नसू दे. आणि बरं ते रागात खूप वेगळ्या भाषेत बोलायचं होतं आणि सोडायचंही नव्हता टोन. खाली राजेश सर मला दिसत होते लेफ्टला, आणि दोनदा मी गडबड केल्यानंतर तिसऱ्यांदा कट झाल्यानंतर 1 सेकंदाचा पॉज होता आणि सगळ्या क्रूने टाळ्या वाजवल्या आणि त्यांना मला इतकं रडायला आलं. मी तेजू मॅमला गेले आणि मिठी मारली घट्ट. आणि तो दिवस म्हणजे मी तो दिवसाचा म्हणजे जो काही अनुभव होता ना, तो माझ्याकडे अजूनही तसाच आहे. आणि पिंकी त्या दिवसानंतर मी उचलली, म्हणजे मला त्याच्यानंतर कॉन्फिडन्स आला की मी हे करू शकते, कारण माझ्या पूर्वीच्या दोन्ही चित्रपटांपेक्षा हा माझ्यासाठी खूप नवीन अनुभव होता आणि ते आता प्रेक्षकांपर्यंत खरं पोहोचणारच आहे. तर आणि पिंकी बद्दल या तिघांकडनंही मला वेगळे ओपिनियन्स येत होते आणि ते प्रोत्साहनच होतं की हे असं करू शकते का, ते तसं करू शकते का. जसं की माझा पहिला दिवस होता तेव्हा राजेश सरांनी गोष्ट सांगितल्यानंतर एक दिवस मला दिला की तू पिंकी बद्दल तू विचार कर, ती कशा प्रकारे भाषा असेल, ती कसे कपडे घालेल, ती कशी बोलेल. आणि हा अभ्यास माझ्यासाठी खूप नवीन होता. सो धागा धरून ठेवणे हे जे काही मला राजेश सरांनी शिकवलं ते मी आता क्लायमॅक्स पर्यंत केलंय आणि आता मला उत्सुकता आहे की तो प्रेक्षकांना कसा वाटणार आहे. पण हे किती चांगलं आहे ना, आपल्यासोबत निर्माती जरी असली तरी एक अभिनेत्री म्हणून ती सोबत तिकडे असणं खूप महत्वाचं आहे. आणि मला माहितीये त्यांच्या आयुष्यामध्ये फुल स्टॉप नाहीच आहे. कंटिन्युटी मध्ये पहिल्या दिवसापासून ही व्यक्ती जिथे दिसते तिथे काम करते. म्हणजे मला हे ऍड करावं असं वाटतं, माझं डबिंग त्यांनी करून घेतलंय. आता बरं प्रेमासाठी वेगळं बोलावं लागतं हे मला अजिबात माहित नव्हतं, पण मी जे काही गाण्यात बोलले हे सगळं त्यांनी करून घेतलंय. बरं मला आवाजावरती एवढं काय काय करता येतं हे नवीनच कळालं होतं आणि त्यामुळे त्यांचं श्रेय आहे खरं.
सुपर. पण हे खरंच खूप चांगली बाजू आहे. एक असतं ना की एक अभिनेत्री म्हणून इन्सिक्युरिटी असणं आणि एक वुमन सपोर्टिंग वुमन हा एक अप्रोच असणं आणि तेजूच्या बाबतीत हा कायम बघायला मिळालेला आहे आम्हाला. त्यामुळे मला वाटतं तुला छान बूस्ट आणि कॉन्फिडन्स त्यावेळी ते मी आधीच सांगितलंय की पुढच्या प्रत्येक चित्रपटामध्ये मला तू हवी आहे. मग, डबिंगच्या वेळेस त्याचं वेगळं बजेट द्यायला लागेल मला तुला. ती मला म्हणाली की असं जर का डबिंग होत असेल तर मी माझ्या प्रत्येक प्रोजेक्टला तुलाच घेऊन जात जाईन डबिंग साठी. वा, वा. पण मला वाटतं तेजूने निर्माती म्हणून काम केलेल्या चित्रपटांमध्ये तुला त्यासाठी कामं करावी लागतील है ना. पण मला हेही विचारायचं की राज ठाकरे यांच्यासोबतची तुझी पहिली भेट तुला काय गोष्टी त्यांच्या प्रभावित करत होत्या जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन एकत्र येऊन हे काम करणं आणि सिनेमासाठी काहीतरी करणं हा विचार पुढे आला. आय थिंक आमची ओळख खूप जुनी आहे. पण आपण काय करतो एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण म्हणजे कुठेही त्यांच्याही मनात हे कधीच नसेल की आम्ही त्यांच्यावरती किंवा त्यांच्याशी निगडीत एखादा सिनेमा लिहू किंवा आमच्याही मनात असं आलं का तर की त्यांच्याशी निगडीत सिनेमा म्हणजे बायोपिक करायचा हे माझ्या डोक्यात होतंच. इनफॅक्ट मी माझ्या पूर्वीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा इंटरव्ह्यू मी घेतला होता अथांगच्या वेळेला तेव्हा मी त्यांना विचारलं पण होतं की तुमच्यावरती जर का बायोपिक झाला तर कोण करेल असं तुम्हाला वाटतं. तर तिथनं मी साधारण त्यांना हिंट देत होते की त्यांच्यावरचं बायोपिक मला करण्याची इच्छा आहे. हो. पण बायोपिक न करता एका वेगळ्या धाटणीचा सिनेमा ज्याचा प्रिमाईस स्वतः राजसाहेब आहेत म्हणजे ह्या कथेचा प्रिमाईसच राजसाहेब आहे. तर ते करणं माझ्यासाठी खूप वेगळं होतं आणि जेव्हा हे ऐकवायला आम्ही त्यांना गेलो आणि त्यांनी आम्हाला 2-3 वेळेला नकारच दिला, ऐकलंच नाही, रिजेक्टच केलं. रिजेक्ट म्हणजे ऐकलंच नाही. स्टोरी ऐकून रिजेक्ट नाही केली पण ऐकलीच नाही. तर त्यांनी पण त्यांना आय थिंक कुठेतरी आमची जिद्द ही खूप आवडली असेल माझी आणि धैर्याची कारण मी सातत्याने त्यांच्याकडे जात होतो आणि फॉलोअप करत होतो की हा सिनेमा करायचा आहे सर, हा सिनेमा करायचा आहे, हा करायचा आहे. तर मी म्हटलं तसं की हा सिनेमा ही त्यांच्यासाठी ना एक ट्रिब्यूट भेट काही आपण त्याला काही लेबल करूया पण एक कलासृष्टीमधला एक भाग म्हणून मला असं वाटतं की राजसाहेबांना ना आम्ही सगळे मिळून काहीतरी देणं लागतो सगळी कलासृष्टी. कारण त्या माणसानी मनोरंजन सृष्टीसाठी मराठीसाठी इतके वर्ष सातत्याने पाठपुरावा केलाय, सातत्याने त्याचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न केलाय. तर मला असं वाटलं की कुठे काय देऊ शकतो आपण या माणसाला किंवा काय करू शकतो या माणसासाठी. तर कुठेतरी अशा प्रकारचा एक सिनेमा पुढे जाऊन मी बायोपिकही करेन त्याची परवानगी पण मी त्यांच्याकडनं घेईन आवर्जून. म्हणजे आता कदाचित त्यांना थोडंसं कॉन्फिडन्स वाटलं असेल की हा चित्रपट बघितल्यानंतर की हे फेल नाही जाणार. कारण तो कॉन्फिडन्स पण यावा लागतो ना, मेकरचा कॉन्फिडन्स असावा लागतो की हे चांगलं करतील तर चांगलं करतील. तर मला असं वाटतं या चित्रपटांनी कदाचित तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये येईल आणि ते कोणाला तरी परवानगी देतील. पण मला ती दिली तर मला खूप आनंद होईल. पण त्या बायोपिक मध्ये तुला सगळ्यात महत्वाचं काय गोष्टी किंवा त्यांचा कोणता पैलू टाकायला आवडेल? त्यांचं महाराष्ट्र प्रेम हा खूप महत्वाचा मुद्दा वाटतो मला. आणि मी म्हंटल ना की कन्सिस्टन्सी ऑफ वन थिंग, एका गोष्टीची कन्सिस्टन्सी सातत्याने एक माणूस धरून ठेवतो, तो धरूनच ठेवतो. मराठी महाराष्ट्र ह्याच्या पलीकडे त्यांचं जातच नाही आणि हे त्यांचं असलेलं प्रेम मला त्यांच्या बायोपिक मध्ये आणायला डेफिनेटली आवडेल. मला वाटतं मीही दिग्दर्शन करताना हाच धागा पकडला. मी महाराष्ट्र माझा. मला वाटतं हा धागा मला असं वाटलं की हा जर मी धागा पकडला तरी गोष्टी मी अजून चांगल्या प्रकारे सांगू शकतो. बरोबर. कारण त्यांचं जे जसं मी म्हणाल तसं त्यांचं महाराष्ट्र प्रेम, त्यांचा महाराष्ट्राबद्दलचा अभिमान, त्यांचा मराठीबद्दलचा अभिमान, त्यांची धडपड हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की अरे हा एवढा माणूस धडपडतो, आपण ह्या माणसाला सपोर्ट करायला पाहिजे, आपण हाही विचार उचलून धरले पाहिजे. तर ते आणि मला सगळ्यात हे सफल झालं असं कुठे वाटलं जेव्हा राजकुमार हिरानींनी फिल्म पाहिली आणि त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणले, मला ते मापूस म्हणतात, मापूस पहली बार मुझे लगा आई एम अ प्राउड महाराष्ट्रियन.
अरे, मैं बोला बस भाई मैं जीत गया. so sweet. Wow. मी त्याला भाई म्हणतो, ते आमचं मुन्ना सर्किट चालतं दोघांचं. हो, अरे वा. तर मला बस हम्म, अगर ये तुझे लग रहा है ना, हम्म. बस मेरा काम हो गया. तो ये मेरे लिए बहुत इम्पॉर्टंट था की तुम्ही बाहेर पडताना तुम्हाला महाराष्ट्राबद्दल अभिमान वाटला पाहिजे. त्यासाठी मराठी असणं जरुरी नाही, पण महाराष्ट्राबद्दलचा मी या ज्या मातीत राहतो त्या मातीचा मला अभिमान असणं, हम्म, हे जर चित्रपटाच्या शेवटी जर राजकुमार हिराणीसारख्या दिग्दर्शकाला वाटत असेल हम्म. तर आपण बरंच काही साध्य हो, केलं असं बरंच मला आहे. वाटतं. मला वाटतं हे सांगून आणखीन उत्सुकता तुम्ही वाढवली आहे. आणखीन मला विचारायचं ते म्हणजे की चित्रपटाचं जे काही टायटल सॉन्ग आलंय ते गाजतंय वाजतंय ट्रेंड मध्ये आलेलं आहे, तर त्याचा थॉट जर तुम्ही टकामका बघताय, हलतंय झुलतंय. हो, येस 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 येस, मलायका त्या गाण्यामधून सादर होते आणि लोकांना आवडतंय ते गाणं त्या ह्याच्यामध्ये, कारण जो चित्रपटाचा झोन वाटतो त्याच्यामधून अचानक तर ते गाणं येईल तर आणखीन हटके गोष्ट समोर बरोबर येऊ शकते. बरोबर. Yes. तर त्या गाण्याबद्दल जर सांगितलं. गाण्याबद्दल म्हणजे चित्रपटाची कथा आहे ना, जसं मी म्हणत होते, कलायडोस्कोप सारखी ती अशी बदलत जाते आणि वेगवेगळ्या छटा दिसायला लागतात. आणि ही नुसती चित्रपटाची कथा, कॅरेक्टरचं माइंडसेट, कॅरेक्टरचं वागणं हे हळूहळू हळूहळू हळू बदलत जातं आणि ते वेगळं होत जातं. जेव्हा तुम्ही 10 ऑक्टोबरला फिल्म बघाल तर त्याच्या प्रतापच्या आयुष्यातली जी इनिशियल डेज फिल्ममधले आहेत त्या इनिशियल डेजमधलं हे गाणं आहे. हम्म. आणि मग तो प्रताप जसा चेंज होत जातो ना, ह्याची गाण्या संपूर्ण कथेची म्युझिकॅलिटी चेंज होते. अरे, ते तुम्हाला 10 ऑक्टोबरला दिसते. नक्कीच. त्यामुळे हे गाणं बरोबर त्याच्या माइंडसेटनी, त्याच्या विचारांनी, त्याला त्यावेळेला काय वाटतं की गावात काय असायला पाहिजे महिला दिनानिमित्त, हम्म. तर त्याचे ते विचार आहेत आणि त्याचे ते एक्सप्रेशन आहेत. सो दॅट मलायका सॉन्ग इज प्रताप एक्सप्रेशन. म्हणजे ती कुठल्याही प्रकारचं आयटम सॉन्ग आणायचं म्हणून आणलं नाही. बरोबर. ते त्या कॅरेक्टरची नीड आहे, हम्म. त्या कथानकाची नीड आहे, गरज आहे, आणि म्हणून ती त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे असं नुसतं आलं आणि टाकलं हम्म. की कमर्शियल सिनेमा बनवायचा मग एक आयटम नंबर असला पाहिजे असं नाहीये. बरं. त्या आयटम नंबरच्या म्हणजे ते का आहे ह्याचंही उत्तर चित्रपटात आहे. हो करेक्ट. म्हणजे मलाही जेव्हा विचारलं की अच्छा ये क्या आइटम नंबर, ऐसे नहीं, अभी ये यूट्यूब के लिए, अब तुम पिक्चर देखो, हम्म. तुम्हाला कळेल की ह्याचं नरेटिव्हशी काय कनेक्शन आहे. आणि त्या गाण्यामध्येही नरेटिव्ह पुढे जातं, नरेटिव्ह थांबत नाही. ही ब्युटी आहे त्या गाण्याची. तर ते 10 ऑक्टोबर 10 पासून ऑक्टोबर yes. कळायला लागेल. तेजस्विनी पंडित अभिनेत्री म्हणूनही एक नंबर मध्ये आम्हाला दिसू शकेल का, किंवा निर्माती तर आहेच पण आम्हाला बघायचंय तुला. माझ्या अनेक छटा तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळतील. म्हणजे जरी ते मी पडद्यावर नसले तरी पडद्या मागे मी कुठेतरी तुम्हाला दिसेन, एखाद्या डब मध्ये दिसेन, एखाद्या मागे क्राऊड मध्ये कुठेतरी असेन. तुझा वाईब आम्ही फील करू तिथे. 100%. तर तुम्ही चित्रपटगृहात जा आणि मला आय थिंक माझं या चित्रपटाशी इतक्या वेळेला नाव जोडलं गेलं आहे, म्हणजे इतक्या वेळेला इन द सेन्स कथेमध्ये आहे, पटकथेमध्ये आहे, निर्माती म्हणून मी आहे. तर मला असं वाटतं मला भरून पावलेलं आहे एका अशा चित्रपटाचा भाग असणं. म्हणजे आज आत्ता मी निर्माती म्हणून म्हणत नाहीये, एक माणूस म्हणून म्हणते किंवा एक कलासृष्टीतला भाग म्हणून मी म्हणते की मला या चित्रपटाचा अभिमान आहे आणि मी या चित्रपटात कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मी निगडीत आहे किंवा हा चित्रपटाशी माझं नातं जोडलंय, याचा मला अनेक वर्ष पुढचे गर्व राहील. वा, आणि आम्हालाही आमच्यासाठी प्राऊड मुवमेंट आहे की तेजस्विनीचा हा चित्रपट आहे आणि आम्ही उत्सुक आहोत कशा पद्धतीने हा चित्रपट सादर होतोय त्यासाठी. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, आणि तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू.